31 मार्चपर्यंत महाराष्ट्रासह देशातील नक्षलवाद संपवू तोपर्यंतचं टार्गेट केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह यांनी दिलं होतं आणि जो महाराष्ट्र 40 वर्षापेक्षा जास्त काळ नक्षलग्रस्त कारवायांचा सामना करत होता तो महाराष्ट्र नक्षलमुक्त झाला आहे। माझ्यासोबत अँटी नक्षल ऑपरेशनचे आय जी संदीप पाटील सर आहेत। या सगळ्या महाराष्ट्र नक्षलमुक्त होण्यात सिंहाचा वाटा संदीप पाटील सरांचा आहे। सर खूप खूप अभिनंदन, मोठं यश महाराष्ट्र पोलिसांचं, काय सांगणार? आपण जसं म्हणाला की गेले 45 वर्ष महाराष्ट्र आणि गडचिरोली पोलीस या माओवादाबरोबर लढत आहे आणि जे आज आपण जे माओवादमुक्त महाराष्ट्र जे काल केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी पार्लमेंटमध्ये डिक्लेअर केलेलं आहे की भारत ही माओवादमुक्त झालेला आहे, तर याचं यश निश्चितच ज्या जवानांनी म्हणजे विशेषतः गडचिरोलीमध्ये 244 जवानांनी ह्या लढत असताना शहादत पत्करली, तर त्यांचं जे बलिदान आहे, त्याग आहे, जे C60 आपली जी अँटी नक्षल फोर्स आहे त्यांचं शौर्य, बहादुरी आणि त्याचबरोबर जे सर्व अधिकारी गेले 40-50 वर्ष गडचिरोलीमध्ये टीम म्हणून ज्यांनी काम केलं, जे लढले, त्या सर्वांचं हे सांघिक यश आहे असं मी म्हणेन। महाराष्ट्रामध्ये सोनूदादासह मोठ्या नक्सल कमांडरनी आत्मसमर्पण केलं, जे टार्गेट दिलं होतं केंद्रीय गृहमंत्र्यांनी। वाटाघाटी कशा झाल्या, कारण की तुम्ही फ्रंटला होते या सगळ्या याच्याशी? नाही, ॲक्च्युली जे आपण त्याची पहिली पार्श्वभूमी समजून घेऊया। आपलं जे महाराष्ट्रातलं जे यश आहे, मगाशी जो आपण प्रश्न विचारला, त्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपली एक सर्वसमावेशक अशी स्ट्रॅटेजी होती, ज्यामध्ये आपण ॲग्रेसिव्ह ऑपरेशन्स राबवले, जे सर्क्युलर कॉर्डन जे C60ने जे एक ॲग्रेसिव्ह ऑपरेशन पद्धती जी वापरली, त्याला मोठ्या प्रमाणात यश 2020 नंतर मिळालं। त्याचबरोबर आपण आपला जो आत्तापर्यंत जे एरिया अनडॉमिनेटेड होते, आपण पाहिलं 2013-14 पासून ह्या 12-13 वर्षामध्ये आपण जवळपास 25 पोलीस स्टेशन, फोर्टिफाईड पोलीस स्टेशन आपण गडचिरोलीमध्ये निर्माण केले, जिथं आपला डॉमिनेशन वाढला, तिथल्या लोकांना आपण एक सुरक्षिततेचा विश्वास देऊ शकलो आणि तिथं म्हणजे आपलं संविधानाचं राज्य आपण निर्माण करू शकलो। आणि त्याचबरोबर जे एक पोलीस दादारोड खिडकीच्या माध्यमातून नुसतंच जे आपण माओवाद्यांशी लढलो नाही, पण एक लोकशाही ही लोकांच्यासाठी आहे, प्रशासन हे तुमच्यासाठी आहे। जवळपास आपण 15 लाखापेक्षा जास्त लोकांना राज्य आणि केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्सचा गेल्या 5 वर्षात बेनिफिट दिला। त्यामुळे पाहिलं असेल की गेल्या 5 वर्षामध्ये 150च्या वर माओवादी मारले गेले, वेगवेगळे आपण पोलीस स्टेशनवर, पण कुठे आपल्याकडे प्रोटेस्ट झालं नाही। हा एक लोकांचा विश्वास होता ना की शासन हे आपल्यासाठी आहे। त्यामुळे मला वाटतं हे एक सांघिक ही एक परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यामुळे पहिल्यांदा गिरीधरसारखा मोठा जो गडचिरोलीचा मुख्य लोकल लीडर होता, सर्वात मोठा, मिलिंद मारला गेल्यानंतर गिरीधरकडं त्याचं नेतृत्व आलं होतं आणि तो पहिला सरेंडर झाला। पिपलीबुर्गी जे त्याचं गाव आहे, त्या गावातच आपण जाऊन पोलीस स्टेशन उघडलं आणि मला वाटतं की त्याचा पण त्याच्यावर खूप इम्पॅक्ट झाला। आणि गिरीधरनंतर मग तारक्का जी भूपतीची पत्नी आहे, तिनं जानेवारी 2025मध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आत्मसमर्पण केलं आणि त्याच्यानंतरच आपल्याला लक्षात आलं की बाबा आता भूपती ही आत्मसमर्पण करण्याच्या ह्यात आहे। त्यामुळे आपण कंटिन्युअसली सर्व पातळीवरती आपला एंडसेल आहे, त्यातले लोकल लोक आहेत, आपले सोर्सेस आहेत आणि SP गडचिरोली आणि सर्व टीमनी मिळून हे कम्युनिकेशन इस्टॅब्लिश केलं आणि जे भूपतीला कॉन्फिडन्स होता की आपल्याला योग्य पद्धतीनं आत्मसमर्पण केलं जाईल आणि आपलं रिहॅबिलिटेशन होईल, गडचिरोली इज मोस्ट सेफ फॉर अस, असं महाराष्ट्र निवडलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर करेल अशीच अट होती। हो, बरोबरच ना, कारण त्याच्या पत्नीनंही मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सरेंडर केलं होतं। त्यावेळेसच सरांनी सांगितलं होतं मुख्यमंत्री महोदयांनी की बाबा बाकी अजून कोणी मोठे नेते आले तर मी स्वतः त्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी आणि इतर आहे मुंबईत त्या कुठे, असं सरांनी तर तारक्काच्या वेळेसच सांगितलं होतं। त्यामुळे त्याला विश्वास होता की बाबा ह्या राज्याची टॉप लिडरशिप आपल्याला
आपल्याशी एंगेज करते, आपल्याशी कम्युनिकेशन ठेवते, याचा अर्थ आपण तिथं सुरक्षित आहे आणि आपलं योग्य त्या रिहॅबिलिटेशन होईल, पुनर्वसन होईल. नक्षलवाद्यांमुळे तिथला विकास थांबला होता, ज्याला गेले 5 वर्ष झाले, 5-10 वर्ष झाले चांगली गती मिळालेली आहे. आता वेगाने तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जाईल. आपल्याला मी काही आकडेवारी सांगतो. गेल्या 40 वर्षामध्ये 55 कोटीपेक्षा जास्त रुपयाच्या मालमत्तेचं नुकसान गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी केलं. 254 वाहनं जाळली, 118 बॉम्बस्फोट केले. त्यामध्ये आपले म्हणजे बॉम्बस्फोट आणि ॲम्बुशमध्ये आपले 244 जवान शहीद झाले आणि 609 सिव्हिलियन की ज्यांना पोलीस इन्फॉर्मर किंवा जे माओवाद्यांच्या विरोधात असायचे तर ते लोक मारले गेले. आणि म्हणजे विचार करा, 609 लोक एका जिल्ह्यामध्ये गेल्या 40 वर्षात मारले गेले आणि त्याच्याबद्दल काय आपण हे करतो, इतकं मोठं म्हणजे इतकं म्हणजे माओवादी किती, हे जे चळवळ आहे ही गरिबांची चळवळ नाही आहे किंवा ही आदिवासीसाठीची चळवळ नाही आहे, तर ही चळवळ ही सत्तेची होती. माओ म्हणतो सत्ता ही बंदुकीच्या नळीतून येते. त्यामुळे आणि बंदुकीनी 609 लोकांना मारलं जे त्यांच्या विरोधात उभा होते. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातले एटापल्ली तालुका, भामरागड तालुका इथले सरपंच, उपसरपंच आणि पंचायत समितीचे सभापती, म्हणजे जे लोकशाहीमधलं जे आलेलं नेतृत्व आहे त्यांनी ते संपवलेलं आहे. आणि त्यामुळं जे म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलं आणि त्याच्यासाठी लढणारे जे लोक होते गडचिरोलीमध्ये, जे नेतृत्व, त्यांनाही यांनी मारलं. त्यामुळं आपण माओवादाचा खरा विकृत चेहरा पाहिला पाहिजे की गडचिरोलीसारख्या एका जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं म्हणजे लोकांनी शहादत पत्करली, तर ह्याच्यामुळे हे किती विस्फोटक आहे, किती मोठं त्यांचं प्लॅन होता या देशातलं संविधान उलटून टाकायचं. त्यामुळे आपण हे समजलं पाहिजे. आणि काही जे लोक बोलतात तर माओवादी हे डिक्टेटरशिपवर विश्वास ठेवणारे आहेत, कुठलीही लोकशाही, कुठली संविधान ते मानत नाहीत आणि कधीच ते आदिवासी, मतलब मी तर म्हणेन की आदिवासी संस्कृती नष्ट करण्यामध्ये गेल्या 40 वर्षात माओवाद्यांचा मोठा हात आहे. सर, ज्या 44 वर्ष महाराष्ट्रात जो नक्षलवाद होता तो संपलेला आहे आता, परंतु त्यांना मदत करणारे नेते शहरांमध्ये अजूनही आहे. आता लक्ष शहरी नक्षलवाद आहे. आपण माओवाद्यांची कार्य करण्याची पद्धत समजून घेतली पाहिजे. त्यांची CPI माओवादी पार्टी आहे आणि त्याचे 2 अंग आहेत, एक आर्मी आणि एक संयुक्त मोर्चा म्हणतात त्याला, युनायटेड फ्रंट. आर्मी म्हणजे याला पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी जी जंगलामध्ये लढत होती, पण त्याचं जे संयुक्त मोर्चा आहे, युनायटेड फ्रंट ज्याला म्हणतो, हे त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे जनसंघटन आहेत त्या एरिया, त्याचे हे अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. ते जनसंघटन काय करतात तर आपल्या लोकशाहीविरुद्ध, संविधानाविरुद्ध असंतोष निर्माण करायचं, ओव्हरऑल समाजामध्ये अराजकता निर्माण करायची की जेणेकरून लोक जे हे आत्ताचं लोकशाही आहे हे उलथून टाकण्यास पुढं मदत करतील. कारण माओला माहीत होतं की जे हे छोटे आर्मी आहे की भारतीय आर्मी किंवा भारतीय पॅरामिलिटरी फोर्सेसबरोबर लढू शकत नाही, तर लोकांना रस्त्यावर उतरायचं आणि माओवादी आयडियॉलॉजीचा एवढा प्रसार झाला पाहिजे. मग त्यामुळे मग ते हे जे संयुक्त मोर्चाचं काम हे आहे, लोकांना मोबिलाईज करणं. त्याचबरोबर ते मिलिटरी टास्कही करत होते, जंगलातल्या आर्मीला तेच सगळं सप्लाय करत होते. रिक्रुटमेंट, आपण विचार करा, मिलिंद जो आहे, मिलिंद तेलतुंबडे आपला जे महाराष्ट्राचा मुख्य नेता होता, त्याची रिक्रुटमेंट कशी झाली माओवादामध्ये. तो तर राजुराच्या वनी आणि वनीचे आहेत, पण राजुऱ्यामध्ये वेस्टर्न कोलफिल्ड्समध्ये ते कामगार नेते होते, तिथं ते नोकरी करत होते. मग तिथून जंगलात कसे गेले. तर मुंबईचे काही जे अर्बनचे जे नेते आहेत तर ते आले, त्यांनी बल्लारशाह, नागपूरमध्ये त्यांचं बस्तान बसवलं आणि मिलिंदला प्रोत्साहित केलं की तुला या संविधानाच्या थ्रू न्याय मिळणार नाही, तू जंगलात जा, शस्त्र घे, तू कामगारांचे हक्कासाठी तिथं जाऊन लढ. आणि मिलिंद 1998ला अंडरग्राऊंड गेला आणि मग तो हळूहळू चढत सेंट्रल कमिटी मेंबर झाला. आणि मग 2021मध्ये आपण पाहिलं मर्दिन टोलामध्ये त्याचं म्हणजे तो मारला गेला. तर सांगायचा उद्देश आहे की रिक्रुटमेंट आणि मिलिटरी टास्क हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे अर्बनच्या लोकांचे काम आहेत. शेवटचा प्रश्न, आता शहरातला म्हणजे अर्बन नक्सलिझम आहे तो संपवण्याचं टार्गेट आहे, ते आयडेंटिफाय केलेले लोक ज्यांनी मदत केली, खतपाणी घातलं, कारण की मूळ आहे.
आणि आज आता आपण ह्याच्यामध्ये आनंदित राहिलं पाहिजे की आपला जंगलातला माओवाद आणि ओव्हरऑल जे त्यांचं, कारण बेसिकली ते बंदुकीच्या जोरावर लढत होते, जे त्यांचं मुख्य अस्त्र होतं आणि ते आपण 45 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर संपवलेलं आहे. मला वाटतं ते फार मोठा लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे. बाकी आता केंद्र सरकारने ज्या पद्धतीने एक सर्वसमावेशक रणनीती आखून आंतरराज्य कोऑर्डिनेशन, आंतरराज्य ऑपरेशन्स, जो इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, मोठ्या प्रमाणात डॉमिनेशन निर्माण करण्यासाठी 250च्या वर आपण पोलीस ठाणे वेगवेगळ्या क्षेत्रात, दंडकार्य क्षेत्रात निर्माण केली. विकास निधी जसं रस्ते बनवण्यासाठी RCPLW थ्रू किंवा मोबाईल टावर्स बनवण्यासाठी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये 550 मोबाईल टावर्स बनवले गेले आणि ह्या नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये 5000च्या वर मोबाईल टावर, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली, फिजिकल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी, ह्या दोघांवरही फोकस ठेवून जवळपास 10,000 कोटी रुपये केंद्र सरकारने यामध्ये हे केलं. त्यामुळे मला वाटतं की एक सर्व समावेशक नीती आहे आणि त्या नीती अंतर्गत पुढेही काम होत राहील. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.